न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विरार पूर्व पश्चिम उड्डाण पुलावर जीव घेणा अडथळा, लोखंडी बॅरिकेडमुळे अपघात, जबाबदारी कोणाची? विरारकरांनो, पूर्व पश्चिम उड्डाण पुलावरून प्रवास करत असाल तर आत्ताच सावध व्हा। अवजड वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी उंचीवर लावलेला लोखंडी बॅरिकेड आता जीवघेणा ठरतोय। बॅरिकेडला अडकून वाहनांचे अपघात होत आहेत। या जीवघेण्या चुकीला जबाबदार कोण? विरार पूर्व पश्चिम उड्डाण पुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यासाठी ठराविक उंचीवर लोखंडी बॅरिकेड बसवलेला आहे। पण हा बॅरिकेड अपुरा सूचना फलक, रात्री प्रकाशाचा अभाव आणि चुकीच्या उंचीमुळे अपघाताचं कारण ठरतोय। लहान मालवाहू वाहने, टेम्पो आणि टँकर बॅरिकेडला अडकून उलटत तुटून पडत आहेत। छताचं नुकसान होत आहे आणि मागून येणाऱ्या वाहनांना धडका बसत आहेत। रात्रीच्या वेळी तर हा बॅरिकेड स्पष्ट दिसतच नाही। स्थानिकांच्या मते बॅरिकेडच्या आधी 100 मीटरवर रिफ्लेक्टर आणि चेतावणी फलक लावायला हवे। रात्री काळोखात थेट बॅरिकेडला जाऊन धडकतो, आम्ही जीव मुठीत धरून प्रवास करतो। मोटार वाहन कायदा 1988 आणि भारतीय रस्ते काँग्रेसच्या IRCSP 55 मार्गदर्शक तत्वांनुसार रस्त्यावर कोणताही अडथळा लावल्यास त्याआधी पुरेसे सूचना फलक, रिफ्लेक्टिव्ह मार्किंग आणि प्रकाश योजना अनिवार्य आहे। त्याची अंमलबजावणी इथे झालेली दिसत नाही। प्रशासनानं या बॅरिकेडची उंची, स्थान आणि सिग्नलिंग तातडीनं तपासावी। जोपर्यंत सुरक्षितता उपाय होत नाहीत तोपर्यंत हा पूल अपघाताचा केंद्रबिंदूच राहणार आहे। जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? MSRDC, विरार महानगरपालिका की कंत्राटदार? प्रशासनानं याचं उत्तर द्यावं आणि तातडीनं दुरुस्ती करावी, हीच स्थानिकांची मागणी आहे। इंडिया न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।